समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. नमस्ते, मी सेवानिवृत्त वैद्यकीय डॉक्टर सुभाष जाधव बोलतो. जवळजवळ दीड वर्षापासून आमचे इंडियन गॅसला आम्ही नाव नोंदवलं आहे. माझ्या मुलाचं 8 दिवसापूर्वी आलेलो होतं. त्यावेळेला म्हणजे गॅस 10 किलोचा गॅस तुम्हाला मिळेल असं म्हणून सांगितलं. संबंधित जो गॅस देणारा निकम आहे, तर इथं आल्यानंतर मग ते म्हणजे सिलेंडर संपलेले आहेत, 8 दिवसानं चौकशी करा म्हणून आज चौकशी करण्यासाठी गेलो. तर निकम सांगितलं की 2 गॅस सिलेंडर शिल्लक आहेत, तुम्ही शेंद्राला जावा. तर शेंद्राला ते इथं म्हणजे एवढ्या लांब जाण्यापेक्षा चौकशी करावी. तर ते संबंधित म्हणले की 2 सिलेंडर होते, संपलेले आहेत, उद्या संध्याकाळीनंतर गाडी आल्यानंतर फोन करा, त्यावेळेस तुम्हाला मिळेल. पण अशी अवस्था जर वारंवार प्रत्येक ज्येष्ठाची, आता मी शाहूनगरात ह्या ठिकाणी आलो आहे. आता वय माझं 73, रिटायर्ड, एवढं उन्हात कुठल्या प्रकारची पाण्याची, हवेची किंवा सवलीची कुठल्याही सोय नाही. आणि वारंवाराची नाव आता टोकर काढणार हे संबंधित आपण मॅडम किंवा काय संबंधित सूचना आहेत की जी इथं सूचना आलेल्या आहेत त्या पेपरला कुठल्याही प्रकारच्या नाहीत. तशा त्या पेपरला सूचना टोकन इथं येऊन नोंद, पहिला गॅस दिल्यानंतर 45 दिवस, आता पेपरला कुठेही दिलेलं नाही. दुसरं टोकन दिलं जाईल, मग घेतल्यानंतर तो DAC नंबर, ते लोकांना काही माहिती नाही आहे. आता इथं आल्यानंतर समजलं टोकन नंबर म्हणजे ते कुणाकडे असणार आहे, ते कधी मिळणार, आणि तो DAC नंबर म्हणजे काय तो असतो, तो कधी मिळणार. आणि KYC आता ज्या लोकांच्या KYC दिलं तर परत KYC देण्याची गरज काय, केव्हासाठी परत आणि तुम्ही त्रास देणार का. आता जर बऱ्याच लोकांचे सिलेंडर संपलेले आहेत, 60 रुपये वाढवले जातात, पण प्रत्यक्षात इथं वस्तू दिली तर हजार रुपये जास्त घेतले जातात असं एकत्र कळतं आहे. तर ह्याची मॅडम ही चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वसामान्य लोकांना त्याचा फार हे होणार आहे. आता मी शाहूनगर तर मी होय म्हणलं तर आलो तर माझी असं, तर इतरांची काय अवस्था होणार आहे. तर ह्याच्यावर प्राधान्य व्यवस्थित हे होणं आणि यंत्रणा व्यवस्थित सर्वसामान्य सगळ्यांना हे ज्या यंत्रणेप्रमाणे घरपोच सिलेंडर द्या किंवा हिताल्याने देऊ द्या, घरू द्या, पण एकच गाडी गावभर जर फिरणार तर कसे काय मिळणार. तर ह्याचा व्यवस्थित निर्णय होणे गरजेचं आहे. मग ते इथले पेट्रोल पंप म्हणजे गॅस एजन्सी संबंधित आहे. इथे काही 2 असतील याची गॅरंटी नाही. बरोबर. आणि एकच गॅस मिळाला. हा, एकच गॅस. हां, तो सिलेंडर ज्यांचं डबल आहे त्यांना डबल झाला, त्याला तो 45 दिवसांनी कसं काय, पण 45 दिवस एक गॅस जाणार आहे का. 4 माणसाला जात नाही, 2 माणसाला जाऊ शकतो गॅस. त्यांच्या सर्व्हिसबद्दल काय सांगा. सर्व्हिस फार स्लो आहे. एकमेकाच्या ह्याच्यावर टोबलतं, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने फोन लावतंय. संबंधित मॅनेजर किंवा कोणी सध्या इथं उपलब्ध नाही, गोष्ट माहिती दिलू शकते. तिथं दोन लेडीज आणि जेंट्स आहेत, तो प्रत्येकाचे वेगळे मतपत्रांतर आहेत. यांचा फोन लागतो का कधी केल्यावर? नाही. दुसरी गोष्ट सांगायचं, जे काही ऑनलाईन गॅस नोंदणीचा आहे तो फोन गेले 8 दिवसापासून बंद आहे. खाजगी जो निकमाचा घोडा तो म्हणला माझा कलेक्टरवरून ब्लॉक केला आहे, तो नंबर लागत नाही. दुसरा लोकर फोन आहे, तोही बंद आहे. कुठलेही फोन सध्या लागत नाही. काय पर्याय स्वीकार तिने असेल तर ऑनलाईन स्वीकार द्या, ऑनलाईन उपलब्ध नाही तर रोख, दोन्हीपैकी कुठलंही नाही. ते ऑनलाईनच असं म्हणू नका, रोख असेल तर रोख, ऑनलाईन असं ऑनलाईन, दोन्हीपैकी कुठलं. ऑनलाईन आता घेत नाही साहेब. मग जे काय तर सोय कधी पैकी नाही परवडू अरे डोकं बाहेर थांबले तर. हां, तुम्हाला काय केलं तर सांगा बरं. काय नाही, काय दिलं टोकन कॅश घेत नाहीत ना, कारण पुढच्या
सर ऐका की नागरिकांच्या काय काय तक्रारी आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की सेंद्रिय का पाठवतात सेंद्रिय घरपोच जाते आता ह्यांचं वय नाही नाही घरपोच मिळते 10 किलोचं सर 10 किलोचं आहे 10 किलो असू द्या 14 किलो नाही म्हणजे आता निरोप दिला इथं नाही नाही मिळते घरी गाड्या सगळ्यात कसं माहितीये का लगेच तुम्हाला पाहिजे तर लगेच देऊ शकत नाही 250 सर नोंदवलंय 3-4 दिवसात मिळते तुम्हाला 250 नोंदवलाय आता ती काय म्हणतात आता बरं का 5 गाड्या चालू आहेत प्रत्येक एरियात तुम्ही कुठल्या एरियात राहताय मला शाहूनगरला निकम सकाळी माझा फोन ब्लॉक केलाय आता मी तिथून आलो हे काय गाडी बांधून तुम्ही कुठल्या कॉलनीत राहता याला फोन नंबर पण आम्ही कस्टमरचे देऊ फोन सुद्धा करणार फोन नंबर सुद्धा आम्ही दिले आणि इथं तुम्ही तुम्हीला गेला का नाही गेलो की आता फोन नंबर सुद्धा घेतले नाही फोन नंबर नाही ते 10 किलो आहे सर 10 किलो आहे नाही शिल्लक सर 2च होते भारत गॅसची गाडी आता मी फोन लावलं ना आता उद्या संध्याकाळी या म्हणले आजच्या लोडमध्ये येतील आज संध्याकाळी आज मग फोन करून या म्हणले आज माझं धीरज राजेंद्र मी चंदनामध्ये राहतो आता मला यांनी सांगितलं 2 दिवसापूर्वी तुम्हाला कोड देतो पण देतो घरी गॅस पोचतो मला 2 दिवस झाले तरी अजून गॅस पोचला नाही एकदा आलं तर सांगतात गाडी पोचली आमच्याकडे गाडीच पुढे पेमेंटची आमच्या इथं कुठं सांगतो तुम्ही जे काही नियम उद्या सण आले तर काय करणार उद्या नियमाने सगळं केले की यांनी सांगितलं ते नियमाने केलं 50 दिवस पूर्ण झाले वर आमचे आमचं जे नियम आहेत ते OTP फॉलो केले हो OTP दिला त्यांनी पावती बी दिले पावती दाखवा अशी पावती येते बघा हे पण दिले त्याच्यावर तारीख बी असेल वारी बी असेल 3 ते 4 दिवसात हां मला ते पण पूर्ण झाले माझं तरी पोहोचणार गाडी काय करायचं आम्ही त्यांची गाडी सोसायटीत येते कधी आणि जाते कधी तेच कळत नाही त्यांनी काहीतरी त्याचं हे केलं पाहिजे ना फोन लागतात फोन नाहीत लागत ड्रायव्हरला सुद्धा फोन लागत नाही बुकिंगचे पण फोन करतात सरासरी 45 वेळेला सिलेंडर मिळाला त्याच्यानंतर दुसऱ्या सिलेंडरचं बुकिंग तुम्ही कधी करायचं 45 दिवसात म्हणजे तो 1.5 महिना सिलेंडर झाला नाही काय कंपनीच्या ऑर्डर तशा आले त्यानं आम्ही कंपनीशी आता तो मागणी केलेली आहे की आम्हाला 25 दिवसाचं द्या बाकीच्या एजन्सी साताऱ्यातल्या आणि तसे आम्ही मेल पण टाकलेले मेसेज टाकलेले ग्राहकांचा गैरसमज होते की हां. आपले ह्या एजन्सी मार्फत जे काय सुविधा दिल्या जातात त्याले वगैरे आणि आम्ही त्या लोकांना जे तक्रार करतो त्यांना आम्ही सेल्स ऑफिसरचा नंबर देतो किंवा तुम्ही चौकशी करा आणि आम्ही काय आमच्या ह्याने मुद्दाम काय करत नाही पण आता जर तुम्हाला 45 दिवसाचं गावलं दिलं हां. बरोबर तुम्ही शासनानं तुम्हाला 25 दिवसाचं दिलं बरोबर नाही नाही शासनाने दिला की पण कंपनीने आम्हाला सांगते 45 दिवसांत द्या कुठली कंपनी इंडियन ऑइल इंडियन ऑइल हां तसं मी कुठंच जी आर नाही 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 जी आरचं नाही आता त्याने आम्हाला तिथं जे सॉफ्टवेअर आहे ते 45 दिवसाशिवाय बुकिंगच घेत नाही. असं आहे हा कंपनीचा नियम आहे हां कंपनीचं नाही मग आमचं काय आम्ही 21 दिवसाला द्यायला तयार आहे 25 दिवसाला द्यायला तयार आहे हे कंपनी हां. शासनाचा बरं. अंमलबजावणी करत बरं. करत देतो. याचा अर्थ पण तो त्याचा आपण काय करू शकतो त्याचं काय होतं ग्राहकांना त्रास होतो होते की त्रास आम्ही त्याच्यासाठी बघा तुम्हाला दाखवतो काय कंप्लेंट कसं असतं आम्ही आमच्या पातळीवर भरपूर प्रयत्न करत असतो कस्टमरला सुविधा मिळण्यासाठी आणि काय खरेदी काय तर आता नाही बुकिंगला फक्त थांबले बाकी काय नाही मनात थांबल्यात हे बघा हे वाचा तुम्ही आता जो विषय काढला ना, ते आता बघा वाचा काय मी लिहिले नंबर आल्याशिवाय हात घेऊन देणार नाही आता कमी झाले पहिल्यापेक्षा आता बरंचसं पहिल्या कमी. दिवशी काय पहिली तुम्ही आता बघितलं पहिल्या दिवशी आला लाईन किती एखादं आणि आम्ही आता इथून वाटतं बंद करून टाकले घरपोच सगळे सिलेंडर समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही